राज्यामध्ये पहाटेच्या सुमारास एनआयए आणि एटीएसनं संयुक्त कारवाई करत आज 3 शहरात छापे टाकलेत। जालना आणि छत्रपती संभाजीनगरमधनं 3 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा एनआयएला संशय आहे। प्राथमिक माहितीनुसार जम्मू काश्मीरमधल्या काही संघटनांची याचा संबंध असल्याचं सांगितलं जात आहे। छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालन्यामध्ये एनआयएनं एटीएस सोबत ही संयुक्त कारवाई केलेली आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। कृष्णा, राज्यात एनआयए आणि एटीएसनं 3 ठिकाणी संयुक्त कारवाई केलेली आहे। कारवाईविषयीची नेमकी काय माहिती? निश्चित आपण सांगतो ज्या भागात किराडपुरा भागामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे ते हे घर आहे। आता आपण या ठिकाणी पाहतो आहोत आणि 3 ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। एका तरुणाला काही वेळापूर्वीच या घरामधून ताब्यात घेण्यात आलेला आहे। खरं तर एनआयए आणि एटीएस यांची संयुक्तिक या ठिकाणी कारवाई आहे आणि देशविघातक कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा आणि काही तयारी असल्याचं या ठिकाणी एनआयएला संशय होता। 3 दिवसांपासून एनआयए छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये तळ ठोकून होती आणि त्यानंतर आता एटीएसनं या ठिकाणी कारवाई केली आहे। एनआयएचं पथक देखील होतं आणि ही गल्ली आहे आपण ज्या आत्ता ते कारवाई झाली त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की अशा प्रकारचे बरेच लोक आहेत। केवळ छत्रपती संभाजीनगरच नाही तर जालना असेल, मालेगाव असेल आणि छत्रपती संभाजीनगरचे 2 ठिकाणं, एक आहे N6चा काही भाग आणि किराडपुरा परिसरातील काही या ठिकाणी भाग आहे ज्या ठिकाणी ही संयुक्तिक कारवाई करण्यात आलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। काही नागरिकांशी या ठिकाणी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात, त्यांचं नेमकं काय मत आहे। तुमच्या भागात कारवाई केली आहे एटीएस आणि एनआयए ने? नहीं, एटीएस ने कार्रवाई नहीं करी डॉक्टर साहब। ये एक बार उनको कुछ तो भी संशय था, वो संशय के ऊपर उन्होंने यहाँ पे आए, उनसे 2 से 3 घंटे उन्होंने पूछताछ करे। पूछताछ के बाद में उनको ऐसा, मैंने एनआईए ऑफिसर से बात किया तो उन्होंने कहा कि हमको जो संशय था वो ख़त्म हो गया, हमारे पास जो ये था उनसे हमने पूरी हम समाधान हो गए। उन्होंने अभी उनको लेके गए उनके ऑफिस में, 1 घंटे भर में उनको नोटिस देके बोले हम लोग छोड़ देंगे। पर काय संशय होता, काय सांगितलं तुम्हाला? नहीं, उन्होंने ऐसा कुछ बताया नहीं मेरे को क्या संशय था करके। वो बोले हमारे पास जो था वो हमारा क्लियर हो गया, पर आज हम अभी घंटे भर में हम उनको छोड़ देंगे करके। पर किती तरुणांना इथून ताब्यात घेतलाय आणि त्याची पार्श्वभूमी सांगा। तो तरुण नेमका कोण आहे, काय करत होता? उन्होंने जो है तो यहाँ पे हाफिज साहब है, अनेक मदरसे में पढ़ाते हैं और उनके एक अच्छे घराने के लोग हैं। कोई ऐसा ये नहीं है, उनका बैकग्राउंड भी अच्छा है, ये नहीं है बुरा नहीं है, सब अच्छे लोग हैं। सब हमारे आपस में यहाँ पे वर्षाचा तरुण आहे? नहीं, उन्होंने 40 साल के हैं। ते स्वतःच आहे जे मदरशामध्ये शिकवतात? हाँ, उन्होंने उन्होंने ताबे में नहीं, उन्होंने कहा मेरे को कहा मैं ताबे में नहीं ले रहा, बोले मैं उनको नोटिस देके छोड़ रहा हूँ बोले। नाही, पण स्वतः एटीएसच्या ऑफिसला तर घेऊन गेले? हाँ, एटीएस ऑफिस में लेके गए, वहाँ से नोटिस देंगे ना उनको। तो ऐसा बरं, मालेगावमध्ये कारवाई केली आहे, जालन्यामध्ये पण, आणि एनआयए आणि एटीएसची संयुक्तिक कारवाई आहे। अब देखो ये जो साहब आपको पता है ये नेशनल लेवल का मामला है, मैं उसमें ज़्यादा आपसे कुछ शेयर नहीं कर सकता इसके बारे में, पर इतना मैं बोलूँगा ये जो कार्रवाई हुई ये गलत है। त्याच्या घरचं कोणी आहे इथे? नहीं, इधर कोई घर पे नहीं है। उनके वो सब परेशान है लोग बेचारे, वो एक उनके ऊपर एक प्रॉब्लम आ चुका है तो इसलिए वो परेशान है, पर ऐसा कोई घबराने की बात नहीं है। मैं आपके माध्यम से महाराष्ट्र को, औरंगाबाद को बताता कि जो एनआईए की जो कार्रवाई हुई ये संशय के ऊपर हुई, कोई ऐसा कोई यहाँ पे उनको कोई इनपुट या कोई ऐसा कोई सुराग ऐसा कुछ मिला नहीं। बरं, ताब्यामध्ये काय घेऊन गेलेत सोबत? नहीं, कुछ भी नहीं, सिर्फ उन्हीं को लेके गए, हाफिज साहब को उनको लेके गए, उन्होंने बोले मैं इनको साइन लेके छोड़ देते हुए। आपण पाहतो ही माहिती या ठिकाणी स्थानिकांनी प्रतिक्रिया आहे आणि कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आणखी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतायत, काही स्थानिकांशी बोलण्याचा प्रयत्न करतायत। कृष्णा, धन्यवाद, आपण जी माहिती दिली त्याबद्दल, आणि या संदर्भातले अपडेट्स आपण घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।